नमस्कार. पाहूया आजच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या. ऐन खरीप हंगामात रासायनिक खतांच्या दरात 25 ते 30% वाढ झाली आहे. बियाणे, कीडनाशके, डिझेल आणि मजुरी महाग झाल्यानंतर आता खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता उद्या 20 जून रोजी वितरित केला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये जमा होणार आहेत. सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणात सध्या उणे 24% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात 54%हून अधिक पाणी होते. कोल्हापूर आणि सांगलीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले असून शासनाने पाणी उपसाबंदी तात्पुरती शिथिल केली आहे. बाजारभाव अपडेट. पुणे बाजारात शरबती गव्हाला तब्बल 6200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. मुंबईत लोकल गहू 5600 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले असले तरी भारतात पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या दरात तातडीने कपात होण्याची शक्यता नाही. फोनपे वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी. दीर्घकाळ वॉलेट वापरले नाही तर काही ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. पंजाबराव डक यांच्या नव्या अंदाजानुसार 21 जून ते 30 जून दरम्यान राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सर्वत्र एकाच वेळी होणार नाही. RBIचा मोठा निर्णय. 1 एप्रिल 2027 पासून नवीन ECL फ्रेमवर्क लागू होणार आहे. यामुळे कमी सिबिल स्कोअर असणाऱ्यांना कर्ज मिळणे अधिक कठीण होऊ शकते. गोंदिया जिल्ह्यात नोंदणीकृत शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाण्यांचे वितरण सुरू आहे. मात्र त्यासाठी माती परीक्षणाचा अहवाल आवश्यक राहणार आहे. LPG ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी. देशातील गॅस सिलेंडरची टंचाई पूर्णपणे संपली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. कोयना धरण परिसरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या धरणात केवळ 30 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या आणि शाळा 30 जूनपर्यंत सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांना राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे. आणि शेवटची महत्त्वाची बातमी. शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य सरकारने 3 स्वतंत्र समित्यांची स्थापना केली आहे. अधिक अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. नमस्कार.